हाय फ्रेंड्स, कशा सर्व मजेत आहात ना? मजेतच असायला हवं. आळूच्या पानाची आज खूपच नवीन रेसिपी आपण पाहणार आहोत. थंबनेलमध्ये आपण पाहिलंच आहे. व्हिडिओ स्किप न करता पूर्ण व्हिडिओ पहा. त्यासाठी आळूची पानं घेतली, त्याचे देठ जाड असतात ते अशा प्रकारे बेलण्याने ते अशा प्रकारे प्रेस करायचे आणि तुमचे जास्त जाड असतील देठ तर ते चाकूच्या साहाय्याने काढायचे आहेत. माझे जास्त जाड नाही आहेत, त्यामुळं मी बेलण्याने अशा प्रकारे प्लेन करून घेतलं. त्यानंतर मी बेसन पीठ घेतलं आहे 1.5 वाटी आणि त्यानंतर मी 1 वाटी तांदळाचं पीठ घेणार आहे. त्याने खूप छान अशी क्रिस्पी होतात. चवीप्रमाणे आपण मीठ घालून घ्यायचं आहे. खूप छान आणि टेस्टी होते. त्यानंतर हिंग घालायचे, कारण आपण इथे बेसन पिठाचा वापर केला आहे. त्यानंतर हळद घालायची आहे. हळदीने रंग छान येतो. तीळ घालायचे आहेत, कारण तीळ आपण खाताना ते दाताखाली आल्यानंतर छान असतात आणि तिळामध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम असतं. अख्खे जिरे टाकले आहेत मी. त्यानंतर हिरवी मिरचीची पेस्ट घातली आहे, त्यामध्ये जिरे आणि लसूण घालून बारीक पेस्ट केली. लाल मिरची पावडर टाकली आहे. ओवा हातावर अशा प्रकारे आपण क्रश करून त्यामध्ये घालायचं आहे, त्याने छान असं फ्लेवर येतो. त्यानंतर आपण अगदी थोडासा खायचा सोडा घालायचा आहे आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. बघा, आपण सर्व एकत्र करून ह्याचं जे मिश्रण आहे ते घट्ट करायचं आहे. ते का घट्ट करायचं मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे, त्यामुळं रेसिपी पूर्ण पहा, स्किप न करता. अशा प्रकारे आपण थोडं पाणी घालून ते छान असं बघा असं घट्ट मळून घ्यायचं आहे. जास्त पातळ करायचं नाही. तुम्ही नेहमी आळूच्या पानांचं जसं मिश्रण करता तसं करायचं नाही, थोडंसं घट्ट ठेवायचं आहे. खूप छान क्रिस्पी होतात आणि करायला एकदम सोपी रेसिपी आहे मैत्रिणींनो. हे बघा, आपलं मिश्रण आहे ते तयार झालं आहे. बघा, आपण एकाच मिश्रणामध्ये 3 रेसिपी पाहणार आहोत, त्यामुळं पूर्ण व्हिडिओ पहा. हे बघा, तयार झालं आहे आपलं मिश्रण. छान असं आपण एकत्र करून घेतलं आहे, बघू शकता आपण. त्यानंतर आपण आळूची पानं घेतली आहेत आणि त्याला आपण पातळ ते पसरून घ्यायचे. जास्त जाड लावायचं नाही, नाही तर तुमची वडी आहे ती क्रिस्पी होणार नाही, मऊ होईल. खूप सुंदर. आणि एकावर एक थर लावून पानं लावायची नाही. एक पान लावायचं, ते बाजूला ठेवायचं. त्यानंतर दुसऱ्या पानाला पीठ लावून घ्यायचं, ते पण बाजूला ठेवायचं. अशा प्रकारे मी 3 पानं आहे ती लावून ठेवली. हे बघा, अशा प्रकारे आपण सुलटं पान ठेवलं. त्यानंतर आपण त्याची बाजू खालच्या बाजूने केली आहे दुसऱ्या पानाची. बघा, हे बघा अशा प्रकारे. त्यानंतर आपण तिसरं पान घेतलं आहे, ते पुन्हा आपण पहिलं ठेवलं होतं त्याप्रमाणेच अशा प्रकारे ठेवणार आहोत. त्यानंतर जे बाजूचं जे आहे ते आपण फोल्ड करणार आहोत. हे बघा, आळूची वडी करतो तसंच, फक्त ह्याला पीठ कमी लावायचं, जास्त पिठाचा वापर करायचा नाही. हे बघा, आणि त्याला थोडं पीठ लावून घ्यायचं आहे, म्हणजे आपली वडी आहे ती दुमडल्यानंतर छान होईल. हे बघा, अशा प्रकारे आळूची वडी दुमडतो तशीच दुमडायची, पण त्यामध्ये अजिबात हवा गेली नाही पाहिजे. पूर्ण दाबून ती वडी बनवायची आहे. बघा, त्यानंतर खालच्या बाजूला आपण थोडंसं पीठ लावणार आहोत, जेणेकरून आपलं जे वडी आहे ती सुट्टी होणार नाही. हे बघा, खूप सुंदर होते. अशा प्रकारे मी 2 वळकुट्या बनवून घेतल्या आहेत. त्यानंतर आपण त्या कट करणार आहोत. बिन शिजवता करणार आहोत, शिजवणार नाही आपण. त्यासाठी जो आपण चाकू घेणार आहोत तो धारदार घ्यायचा आहे, म्हणजे आपल्याला कट करताना अगदी सहज कट केली जाईल वडी आहे ती. हे बघा, अशा प्रकारे छान अशी कट करून घ्यायची आहे. बघा, बघू शकता आपण, खूप सुंदर. हे बघा, अगदी सहज कट होते, कारण आपलं जे मिश्रण आहे बेसन पिठाचं ते घट्ट होतं, त्यामुळं आपल्याला वडी कट करायला एकदम सोपं गेलं तुमचं जर मिश्रण पातळ असेल. हे बघा, त्यानंतर आपण कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं आहे आणि आपण वडी आहेत त्या डीप फ्राय करणार आहोत, म्हणजे आपली वडी आहे ती खूपच छान कुरकुरीत होईल. चॅनलला आपण अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करून घ्या. बाजूचं जे बेल आयकॉन आहे ते प्रेस करायला अजिबात विसरायचं नाही, जेणेकरून प्रत्येक नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळेल. आणि गॅसची फ्लेम सुरुवातीला आपण तेल गरम करायचं, नंतर आपण
लो टू मीडियम म्हणजे मध्यम गॅसवर त्या छान कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायच्या आहेत वड्या. सुरुवातीला आपण त्यामध्ये झारा किंवा उलथनं घालायचं नाही, म्हणजे छान अशी आपली ती हे बघा अगदी सहज निघते. तुम्ही जर ती लगेच तुम्ही झारा घातला तर ती चिकटेल, म्हणून बघा किती सहज निघते आहे. खूप छान क्रिस्पी होतात आणि ही आळूची वडी तुम्ही फ्रीजमध्ये ठेवून महिनाभर खाऊ शकता, एवढी छान लागते. तुम्ही जी आळूची वडी उकडता ती तुम्ही फ्रीजमध्ये जास्तीत जास्त 8 दिवस ठेवून खाऊ शकता, पण ही वडी आहे तुम्ही महिनाभर खाऊ शकता. हे बघा किती सुंदर अशी क्रिस्पी मध्यम गॅसवर आपण तळून घेत आहोत. तुम्ही जर गॅसची फ्लेम मोठी केली तर ती वडी आतून कच्ची राहील आणि वरनं कडक होईल, पण तुम्ही मध्यम गॅसवर तळली तर ती वडी छान आतपर्यंत क्रिस्पी होईल. बघा रंग किती सुरेख आला आहे त्याला. अगदी आलटीपलटी करून घ्यायची आहे मैत्रिणींनो. बघू शकता आपण किती सुंदर झाल्या आहेत आपल्या आळूच्या वड्या, ज्या की तुम्ही महिनाभर खाऊ शकता. एकदम तुम्ही बनवून ठेवू शकता आणि मुलांना टिफिनला जेव्हा वाटेल तेव्हा तुम्ही देऊ शकता, किंवा छोटी मोठी भूक असेल तेव्हा देऊ शकता. हे बघा किती सुंदर झाले आहेत. त्यानंतर मी दुसरी बॅच पण तुम्हाला तळून दाखवते. सुरुवातीला आपण लगेच झारा घालायचा नाही, त्या थोड्या वेळाने घालायचा आणि नंतर आलटीपलटी करून छान अशी डीप फ्राय करून घ्यायची आहे आपली आळूची वडी. बिना उकडता, अगदी झंझट अजिबात नाही. तुम्ही जर आळूची वडी उकडली तर ती तुम्हाला थंड होईपर्यंत थांबावं लागतं, नाही तर ती कट करताना व्यवस्थित कट केली जात नाही. पण ही वडी तुम्ही डायरेक्ट तळून घेतली ना तर अप्रतिम लागते आणि एकदम कुरकुरीत होते अशा प्रकारे तळली की. बघा किती छान असा रंग आला आहे त्याला. आणि चव म्हणाल ना तर अप्रतिम, कारण आपण येथे लाल मिरची पण घातली आहे, हिरवी मिरचीची पेस्ट घातली आहे, ज्यामध्ये जिरे आहेत, लसूण आहे. त्यामुळे आपल्या जी वडी आहे त्याला एवढा छान टेस्ट येतो की अगदी खरंच मुलं नाही तर अगदी मोठी माणसंसुद्धा आवडीने खातील, एवढी छान टेस्टी लागते बघा आपली आळूची वडी. हे बघा किती सुंदर झाली आहे. त्यानंतर आपण दुसरी रेसिपी पाहणार आहोत. त्यासाठी आळूची पानं आहेत, त्याचा जो जाड देठ आहे तो आपण कट करून घेणार आहोत. आणि जी आळूची पानं आहे ती एकदम बारीक कट करून घ्यायची आहे. आणि मिश्रण घट्ट काय ठेवायचं ते आता मी तुम्हाला पुढे सांगतेच आहे, त्यामुळे व्हिडिओ स्किप करू नका, पूर्ण व्हिडिओ पहा. एकदम पानं आहे ती एकदम बारीक चिरायची, तुम्ही मोठी चिरायची नाही. तुम्हाला कशाने सोपं वाटेल, वेळीने वाटेल, चाकूने वाटेल त्याने तुम्ही कट करायची. हे बघा एकदम बारीक चिरायची आहे, कारण तुम्हाला जी रेसिपी पुढची बघायची आहे त्यामध्ये अजिबात अडथळा येणार नाही बारीक चिरल्यामुळे. खूप सुंदर होते बघा. दुसरी रेसिपी पण अप्रतिम आहे, अगदी तुम्ही कधी पाहिली नसेल आणि खाल्लीसुद्धा नसेल अशी अप्रतिम चवीची. हे बघा आपण अशी छान अशी बारीक सगळी चिरून घेतली. हे बघा आपण ती वडी आहे ते त्याचं जे मिश्रण आहे ते घट्ट ह्यासाठी बनवायचं आहे की आपण जे पानं चिरून घेतली ती त्यामध्ये आपण छान मिक्स करून घ्यायची आहे. बघा हे बघा छान अशी मिक्स करून घेतली आहेत. त्यानंतर आपण जो शेवगा आहे चकलीचा, त्याची ताटली आपण घेतली बघा, आणि आपण चकली करणार आहोत म्हणून जे मिश्रण आहे ते आपण घट्ट केलं आहे, पातळ करायचं नाही. सोऱ्यामध्ये घालून घ्यायचं आहे. चकलीचा तुमच्याकडे जो असेल त्याने तुम्ही घालू शकता. आणि बारीक पानं ह्यासाठी चिरायची आहे कारण ती जेव्हा आपण चकली पाडणार आहोत तेव्हा त्यातून ती अडकली जाणार नाहीत, म्हणून पानं आहे ती एकदम बारीक चिरून घ्यायची आहेत मैत्रिणींनो. हे बघा आपली चकली बघा किती छान झाली आहे, एकदम करायला सोपी. आणि तुम्ही त्यामध्ये तांदळाचं पीठ टाकलं आहे त्यामुळं तर ती एवढी छान कुरकुरीत होते की अप्रतिमच अशी आपली चकली आळूच्या पानांची. तुम्ही कधी खाल्ली नसेल तर अवश्य मैत्रिणींना अशा प्रकारे बनवून बघा. त्यानंतर तेल छान गरम झालं आहे, त्यामध्ये आपण छान तळून घ्यायची आहे. ही पण आपण लो टू मीडियम म्हणजे मध्यम गॅसवर छान
क्रिस्पी होईपर्यंत तळून घ्यायची आहे. मग खरंच सांगते, आमची ही जी चकली आहे ती केल्या संपून गेली, अजिबात राहिली नाही. एवढी छान क्रिस्पी आणि टेस्ट म्हणाल तर खूप छान झाली होती, भन्नाट. हे बघा, आपण लगेच त्यात झारा घातला नाही आणि नंतर आपण छान पलटी करून घेणार आहोत. मस्त मध्यम गॅसवर कुरकुरीत होईपर्यंत आपण जी चकली आहे ती तळून घेणार आहोत. अप्रतिम चवीची, रंग एकदम सुरेख. हे बघा, पूर्ण तेलाचे बुडबुडे कमी झालेत, म्हणजे आपली चकली छान तळली गेली. आपण काढून घेणार आहोत मैत्रिणींनो. खूप छान अप्रतिम अशी आळूच्या पानांची चकली मैत्रिणींनो अवश्य करून बघा. हे बघा किती सुंदर झाली आहे. मी तुम्हाला दुसरी पण बॅच दाखवते बघा तळताना. किती सुंदर बघा झाली आहे. अगदी जी मुलं आळूची पानं जी माणसं खात नाहीत त्यांच्यासाठी तर खरं खूप छान आहे. आणि तळल्यामुळं ती वडी आहे ती अजिबात खवखवत नाही. तुमची जर पानं थोडीशी देशी पानं असेल तर तुम्ही त्यामध्ये चिंचेचा कोळ किंवा कोकम घालू शकता किंवा लिंबू पिळू शकता. पण ही माझी पानं आहेत ती, हे बघा किती सुंदर झाली आहेत. आता तिसरी रेसिपी आहे ती आपण पकोडे बनवणार आहोत त्या मिश्रणाचे, जे आपण त्यामध्ये पानं चिरून घातली होती त्याची. हे बघा किती सुंदर असे पकोडे आपले तयार होत आहेत. पावसाळा सुरू आहे त्यामुळं असे वेगवेगळे पदार्थ मस्त खावेसे वाटतात मुलांना किंवा मोठ्या माणसांना. चहाबरोबर अगदी तुम्ही गरम गरम देऊ शकता. एवढी छान क्रिस्पी लागतात बघा ही जी आळूचे पकोडे आहेत ते खूप सुंदर आणि टेस्टी लागतात. आणि क्रिस्पी म्हणाल ना तर खरंच खूप छान होतात. तांदळाच्या पिठामुळे त्याला खूप छान असा क्रिस्पीपणा येतो. छान असं आपण मध्यम गॅसवरती अलटीपलटी करून तळून घ्यायचे आहेत बघा. तुम्ही कधीच आळूच्या पानांचे पकोडे बनवले नसतील तर अवश्य मैत्रिणींनो करून बघा. अगदी अप्रतिम लागतात. आणि महत्त्वाचं म्हणजे अजिबात खवखवत नाही. माझी ही देशी पानं नव्हती म्हणून मी येथे चिंचेचा कोळ किंवा कोकम लिंबू काहीच वापरलं नाही. तुमची पानं जर देशी पानं असेल तर ती जरा थोडीशी खवखवतात, मग तुम्ही येथे चिंचेचा कोळ किंवा कोकम किंवा लिंबू घालू शकता. मी कशाचाच वापर केला नाही कारण ती तळल्यामुळे त्याचा अजिबात खवखव लागत नाही पानांचं. खाल्ली तेव्हाच लक्षात आलं, त्यामुळं मी वापर केला नाही. तुम्हाला जी पानं असतील त्याप्रमाणे तुम्ही वापर करायचा आहे. हे बघा किती सुंदर रंग आला आहे आपल्या पकोड्यांना. आळूच्या पानांचे पकोडे अगदी मस्त कुरकुरीत आणि खायला एकदम खमंग वेगळ्या प्रकारची आपण पकोडे बनवले आहेत, भजी बनवली आहेत. आपण आता ती काढून घेणार आहोत. अशीच तुम्ही खाल्ली ना तरी खूप छान लागतात किंवा तुम्ही मुलांना डब्याला टिफिनला देऊ शकता. हे बघा आपली आळूची वडी, त्यानंतर चकली जी खायला एकदम कुरकुरीत आणि एकदम टेस्टी. बघा सुरुवातीला आपण वडी ठेवली आहे. वडी बघू शकता किती छान त्याला लेयर पण आली आहेत बघा. आणि खायला एकदम एक नंबरच कुरकुरीत अशी आपली आळूची वडी, जी की आपण बिना उकडता तळली आहे. अप्रतिम अशी चवीची. हे बघा चकली तोडून दाखवते बघा आतपर्यंत. बघा किती छान क्रिस्पी झाली आहे आपली आळूची वडी. तशीच आपली चकली पण झाली आहे. आळूची वडी, चकली आणि हे आपले पकोडे किंवा भजी आळूच्या पानांची. चला तर रेसिपी जरी आवडली असेल तर पटकन एक लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, हाईप करा, तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करा आणि छानशी कमेंट करायला अजिबात विसरायचं नाही. स्वस्त राहा, मस्त राहा, आपली आणि आपल्या कुटुंबाची काळजी घ्या. भेटूयात मग अशाच छानशा रेसिपीमध्ये. बाय बाय.